पुण्यात सुद्धा प्रहार संघटनेचं हे आंदोलन सुरू आहे। गुडलक चौक इथे प्रहार संघटनेकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन केलं जाते। ही दृश्य आपण बघतोय। सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन आहे। हातात भाजीपाला घेत गळ्यात कांद्याची माळ घालत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न प्रहारचे कार्यकर्ते करतात। प्रहार संघटनेच्या वतीने शेतकऱ्याच्या विविध प्रश्नासाठी पुण्यातल्या गुडलक चौकात आंदोलन करण्यात येते। प्रतिकात्मक जे आहे ते कांद्यांचा हार घालून कारले दोडके घेऊन सुद्धा हे सगळे आंदोलक बसलेले आहेत आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। आपल्यासोबत हे आंदोलक काय मागणी आहे? कांद्यांचा हार घातलाय। आम्ही कांद्यांचा हार याच्यासाठी बांधलेला आहे कारण शेतकऱ्यांचा 7-12 कोरा ही जी रम्मी सरकार आहे, जे विधान भवनामध्ये बसून ते रम्मी खेळतात, पण यांना शेतकऱ्यांच्या विषयावर त्यांना काही घेणं देणं नाहीये। त्यासाठी आम्ही आज 7-12 कोरा करण्यासाठी इथं कांद्याचा हार घालून बसलेलो आहोत। शेतकऱ्यांच्या बाजाराला हमी भाव मिळावा या उद्देशाने आलोय। शेतकरी हा अवकाळी पावसामुळे परपेरणीमुळे आधीच खचलेला आहे, त्याच्यात हे कर्जमाफी होत नाहीये, त्यामुळे शेतकरी खूप अवानील झाले। त्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। 7-12 कोरा झाला पाहिजे, दिव्यांगांना 6,000 पेन्शन झाली पाहिजे, घरकुल भेटलं पाहिजे आणि शेतकऱ्याला हमी भाव भेटला पाहिजे। आणि हे जे आमचे बच्चू भाऊ आंदोलन करत आहे, पायाला छाले पडत तर उपाशी राहत तर हे शेतकऱ्यांची लढत आहे। या सरकारला त्याची जाणीव असायला पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही आज इथं जो चक्का जाम करत आहे, 2 ऑक्टोबरला आम्ही मंत्रालयात करू आणि महिला वर्ग आम्ही सगळे जाळपोळ साड्या जळून आंदोलन करू। हा आमच्या महिलांप्रती दोष आहे। आमच्या नेत्याची जे कोणी मागणी पूर्ण करत नाही, आम्ही त्यांच्यावर प्रहार करू। शेतकऱ्यांचा जो 7-12 आहे तो कोरा झाला पाहिजे, अन्यथा 2 ऑक्टोबरला मंत्रालयात प्रहार करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। आपण ही दृश्य बघतोय। अमरावती, संभाजीनगर, पुणे, नाशिक, गोंदिया आणि जालना या ठिकाणची सगळीकडेच प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। रस्त्यावर उतरून एल्गार करतायत। कर्जमाफीसाठी प्रहारचे कार्यकर्ते हे आंदोलन करतायत। राज्यव्यापी आंदोलन आज प्रहारकडून केलं जाते। अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। काल रात्रीच खरं तर काही कार्यकर्त्यांची धरपकड झाली आहे आणि आजही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलीस करतात। तर पुण्यामध्ये जे प्रहारचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणाहून, त्या आंदोलन स्थळावरून आपल्याशी प्रतिनिधी बालाजी पोद्दार जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। बालाजी, आता तुमच्या मागे अनेक आम्हाला आंदोलनकर्ते पाहायला मिळतात, काय नेमक्या त्यांच्या सध्याच्या क्षणाला भावना आहेत? रिद्धी, आंदोलक जे ते आक्रमक झाले। तिकडे ही पीएमटी थांबलेली आहे। हा गुडलक चौकातला परिसर आहे आणि मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। पोलिसांना आंदोलक काही आवरत नाहीत असं दिसतंय, कारण दोन वेळेस हे आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर आलेत। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, काय मागणी आहे? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भेटला पाहिजे व त्यांचा 7-12 कोरा झाला। चक्का जाम करणार तुम्ही? 2-2दा रस्त्यावर आलाय, पोलीस तुम्हाला उचलतायत, हा, बाजूला करतायत, तरी सुद्धा आम्ही बच्चू भाऊंच्या आदेशाप्रमाणे चक्का जाम करणारच। पोलिसांनी कितीही आम्हाला हटवायचा प्रयत्न केला तरी आम्ही हटणार नाही। पोलिसांकडून बाजूला केलं जाते तरी तुम्ही रस्त्यावर आंदोलन करताय। किती वेळ आंदोलन करणार आहे? आज हे 2-3 घंटे आंदोलन चाललं। जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आदरणीय बच्चू भाऊच्या आदेशानुसार आम्ही रात्रंदिवस आंदोलन करूया। आणि हा जो चक्का जाम आहे आज आहे, ये तो झाकी है, अभी तो बहुत बाकी है। आपण बघतोय रिद्धी, हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आंदोलन करणार असल्याच्या भावना या आक्रमक आंदोलकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि पोलीस मात्र सातत्याने प्रयत्न करतायत बाजूला करण्याचा। पोलिसांना मात्र आंदोलक ऐकत नाहीत। तुम्ही परत आलात रस्त्यावर, पोलिसांनी तुम्हाला बाजूला केलं, परत रस्त्यावर आलाय तुम्ही, बाजूला पोलिसांचं काय म्हणणं आहे की तुम्ही रस्ता रोको आंदोलन करू नका, जे काय आहे ते एका ठिकाणाला बसा आणि तिथं आंदोलन करा, तुमच्या मागण्या तिथं बसूनच हे सॉल्व्ह होतील, भेटतील तुम्हाला। असं होणार नाहीये म्हणून आम्ही रस्त्यात उतरलो, रिटर्न उतरलो। हे सगळे आंदोलक आहेत। अगदी बालाजी, आणि जसं या सगळ्यांच्या भावना तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय, प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवताय, त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर मात्र ते ठाम आहेत। इथं आता पोलीस अधिकारी सुद्धा आलेले आहेत, त्यामुळे आता ते ही सगळी परिस्थिती कशी हाताळतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। बालाजी, दिवसभरात पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।
Thank you.